नमस्कार. रेखा स्पेशलमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण तांदळापासून अतिशय पौष्टिक आणि अतिशय सुमधुर अशी खीर बनवणार आहोत. तर यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे: अर्धा लिटर म्हशीचं दूध, 4 चमचे तांदूळ, इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे, 4 चमचे साखर, ड्रायफ्रूट हे मी कट करून घेतलेले आहे, मनुके, किसलेलं खोबरं, साजूक तूप आणि विलायची पावडर. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी कढई तापायला ठेवलेली आहे. यामध्ये आपल्याला हे तांदूळ भाजून घ्यायचे आहे. 2 ते 3 मिनिट याला लागेल. अशाच प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने आपण खीर बनवू शकतो. मखाना खीर सुद्धा खूपच सुंदर होते. आपल्याला हे गुलाबी होईपर्यंत असे मध्यम आचेवर भाजून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला अर्ध्या तासासाठी हे तांदूळ भिजत ठेवायचे आहे. आपले तांदूळ हे भाजून झालेले आहे. याला 3 मिनिट लागले. बघा, कलर आलेला आहे. तर आता आपल्याला हे 2 पाण्याने स्वच्छ धुवून पाण्यामध्ये अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायचे आहे. आणि तुम्हाला झटपट खीर करायची असेल तर काय करायचं, 1 वाटी तांदूळ घ्यायचा, तो स्वच्छ कपड्याने व्यवस्थित पुसून घ्यायचा आणि अशा पद्धतीनं ते तांदूळ भाजून घ्यायचे आणि त्याची पूड बनवायची. आणि तुम्ही एका काचेच्या बरणीमध्ये भरून ती ठेवून द्यायची. जेव्हा तुम्हाला खीर बनवायची तेव्हा 3 ते 4 चमचे घेऊन याची झटपट खीर तयार होते. ती दुधामध्ये मिक्स करून आणि आपण त्याची खीर बनवू शकतो. चला आता आपण हे तांदूळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून आणि अर्ध्या तासासाठी भिजत ठेवूया. अर्ध्या तासासाठी मी हा तांदूळ भिजून घेतलेला आहे. आता आपण हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊन याची आपल्याला बारीक पेस्ट बनवायची आहे. चला तर आता आपण ही फिरून घेऊया. तांदळाचे आपण दूध घालून अशा पद्धतीनं पेस्ट बनवून घेतलेली आहे. बारीक आपला तांदूळ बनवून तयार झालेला आहे. अशा पद्धतीनं बनवून घ्या. तर आता मी इकडे कढई तापायला ठेवलेली आहे. यामध्ये साजूक तूप घालून घेऊया. साजूक तुपाने खूपच छान चव येते. अगदी टेस्टी खीर होणार आहे आपली. तर आता तूप तापलेलं आहे. यामध्ये ड्रायफ्रूट घालून घ्यायचे. एक मिनिट ड्रायफ्रूट तळून घ्यायचे आहे. गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे. त्यामध्येच आता आपण मनुके घालून घेऊया. किसलेलं खोबरं हे देखील आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत तळून घ्यायचं आहे. मस्त सुगंध सुटलेला आहे. आपले ड्रायफ्रूट हे तळून झालेले आहे. यामध्ये आता आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे. प्रथम आपण दूध घालून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला जी तांदळाची पेस्ट बनवलेली आहे ती घालून घ्यायची आहे. दूध हे मी छान उकळून घेतलेलं होतं. आता त्यामध्ये आपण जी तांदळाची पेस्ट बनवलेली आहे ती घालून घेणार आहोत आणि याला सतत ढवळत राहायचं आहे, नाहीतर ही खाली लागू शकते. तर अशा पद्धतीने व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. तीन ते 4 मिनिटांमध्ये आपली खीर तयार होते. आता आपल्या खिरीला उकळी आलेली आहे. यामध्ये साखर घालून घेऊया. मी इथे कमीच गोड बनवत आहे. तुम्हाला जास्त गोड हवी असेल तर तुम्ही साखर वाढवू शकता. तर मी इकडे
दुधावरची साय होती ती मिक्सरला फिरून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीनं त्याची क्रीम बनवून घेतलेली आहे. घरच्या घरी क्रीम तयार झालेली आहे. तर आता आपण ही क्रीम खीरला घालणार आहोत. तर दाटसर आपली खीर तयार होईल. अशा पद्धतीनं तुम्ही नक्की करून बघा. खूपच मस्त आणि टेस्टी खीर होते. अतिशय सुंदर. 2 ते 3 मिनिट मस्त उकळी येऊ देणार आहोत म्हणजे आपली खीर तयार होईल. आपली खीर ही तयार झालेली आहे. यामध्ये आपण थोडंसं केशर घालून घेऊया. केशरने खूपच सुंदर कलर येतो. विलायची पावडर छान मिक्स करून घ्यायची आणि 2 मिनटं होऊ द्यायची म्हणजे विलायचीचा आणि केशरचा मस्त कलर आणि सुवास येतो. अतिशय सुंदर खीर आपली तयार झालेली आहे. तुम्ही ही गरम देखील खाऊ शकता आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर थंड तर खूपच सुंदर लागते. चला तर मैत्रिणींनो, तयार झाली आपली तांदळाची अतिशय पौष्टिक खीर. बघा खूपच सुंदर झालेली आहे. चला तर आता आपण ही एका बाउलमध्ये काढून घेऊया. मस्तच. तुम्ही देखील अशा पद्धतीनं नक्की करून बघा आणि कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.